अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. चला तर मग आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. सुरुवातीला स्वामी आपल्याला काही 6 गोष्टी सांगतात. त्या 6 गोष्टी कोणत्या तर आपण पाहूयात. आपल्या मेंदूला चांगल्या सवयी लावण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे रोजची काम सकाळीच लिहून काढा. दुसरी म्हणजे मनातील विचार कागदावर उतरवा. तिसरी म्हणजे रोज व्यायाम करा. चौथी म्हणजे बाहेर पडा आणि प्रवास करा. 5वी म्हणजे रोज वाचन करा आणि 6वी म्हणजे स्वतःला वेळ द्या, मोटिवेशन करा. तुम्हाला रोज मोटिवेशनची गरज नाही पडली पाहिजे. असं काहीतरी करा तुमच्याकडे बघून इतरांना मोटिवेशन मिळेल. जसं शेळी काहीतरी म्हणाली म्हणून वाघ बेचैन होतो का? कोणाच्या बोलण्यातला किती महत्त्व द्यायचा कळला हवा आपल्याला. खूप लोक माझे वडील श्रीमंत असते तर, माझे सल्लागार चांगले असते तर, माझे मित्र चांगले असते तर असे विचार करून सगळं आयुष्य स्वतःला कमी समजण्यातच घालवतात. माऊली म्हणतात, चांगले बदल एका दिवसात घडत नाहीत, पण एक दिवस नक्कीच घडतात. योग्य वेळ कधीही येत नाही. आपल्याला जर काही साध्य करायचं असेल तर वाटेल असं भरकटून चालणार नाही किंवा एका जागी नांगर टाकून स्वस्थ बसूनही चालणार नाही. आपली नाव आपणच हाकली पाहिजे. कधी वाऱ्याच्या दिशेने तर कधी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने. शहाणा माणूस तो नाही जो विटेचे उत्तर दगडाने देतो. शहाणा माणूस तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटांपासून घर बनवतो. गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं. कारण भक्तांनो, फुटलेला धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर नेणाऱ्या पुरांपेक्षा जास्त धोकादायक असतं. आपण जे पेरतो त्यापेक्षा जास्तच उगवतं. मग ते चांगलं असो की वाईट. म्हणून तुम्ही आज काय विचार करता याकडे लक्ष द्या. भूक प्रत्येकाला आहे, पण त्यासाठी बाहेर पडून शिकार शोधणारे फारच थोडे आहेत. माऊली म्हणतात, तुमच्या आयुष्यातील बरेचसे प्रॉब्लेम सुटू शकतील जर तुम्ही हे 6 नियम पाळले तर. 1 म्हणजे नियमित व्यायाम करत असाल. 2 सकस आहार घेत असाल. 3 चांगल्या संगतीत असाल. 4 म्हणजे तुमचं तुमच्या कामावर प्रेम असेल. 5वं म्हणजे तुमच्याकडे उत्पन्नाचे एकाहून अधिक स्रोत असतील. आणि 6वं म्हणजे तुम्हाला समजून साथ देणारा जोडीदार तुमच्या सोबत असेल तर. माऊली म्हणतात, राज्य छोटंसं असलं तरी चालेल, पण स्वतःचं असावं. त्यामुळे व्यक्तीचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा, तरच जग तुमचा आदर करेल. सुरुवातीचे 20 वर्षे परिश्रम करून 70 वर्षे आयुष्य एन्जॉय करता आलं पाहिजे. नाहीतर 20 वर्षे एन्जॉय करून शेवटची 70 वर्षे कठीण परिश्रम करावे लागतात. मग लोक झोपल्यावर स्वप्न बघतात. माझी स्वप्न मला झोपूच देत नाहीत, असा आपण विचार केला पाहिजे. ज्याच्याकडे संयम नाही त्याने बिझनेस करू नये, नाहीतर अपयशी लोकांच्या यादीत अजून एक नाव जोडले जाईल. माऊली म्हणतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कुठून तरी हवेचा शोध घेतोच, पण श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कधीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोय. दिवस कितीही खराब असला तरी 24 तासांत संपतोच. दुसऱ्या दिवशी परत उठून अजून जोमाने प्रयत्न करा. लोकांना फक्त यश दिसतं, त्यासाठी घेतलेले कष्ट, मेहनत आणि केलेला त्याग कधीच दिसत नाही. वेळ आहे पण पैसा नाही, काहीच उपयोग नाही. पैसा आहे पण वेळ आहे, याचा सुद्धा काहीच उपयोग नाही. जो काम करतो चुका त्याच्याकडून होतात. रिकामटेकड्या लोकांचं संपूर्ण आयुष्य दुसऱ्याच्या चुका काढण्यातच जातं. माऊली म्हणतात, जेव्हा गोष्टी सोप्या असतात तेव्हा आपली प्रगती होत नाही. आपल्याला जेव्हा अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावर मात करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपली प्रगती होत असते. अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते
तिची किंमत कमी होत जाते. त्यामुळे वेगळे बना. माऊली म्हणतात, नशीबवान कर हवे तेवढे वार म्हणालो, मानवर ना करी कधी मी हार म्हणालो. केला सौदा संकटासवे आणि व्यवस्थेला खुशाल यावे उघडे आहे दार म्हणालो. खेळून मन अखेर जेव्हा नियती दमली, डाव नवा मांडून तिला तयार म्हणालो. रिचवून सारे तुडुंब प्याला अपमानाचे, दगाबाज दुःखालाही आभार म्हणालो. रडलो नाही, लढलो, भिडलो आयुष्याला, राखेतूनही उठलो आणि एल्गार म्हणालो. हे तुम्ही माऊलींचे वाक्य लक्षात ठेवायचं. इतरांकडे भरपूर काय आहे आणि माझ्याकडे मात्र नाही, याचा विचार करण्यात तुम्ही जितका वेळ घालवता तितक्या ते गोष्टी कमवण्यासाठी तुमच्याकडे असलेला वेळ कमी होत जाईल. तुम्ही सुरुवात कधी करता ते महत्त्वाचं नाही, तुम्ही सुरुवात कुठून करता ते महत्त्वाचं नाही, तुम्ही सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी योग्य वेळीची वाट बघत बसू नका. कधी कधी उडी मारण्याचं धाडस सुद्धा करा. यशस्वी माणसं मोठा धोका पत्करतात कारण त्यांना माहिती असतं मिळणारं यश हे धोकापेक्षा मोठं असणार आहे. तर असंच आपल्या कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका बरं का. मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसाच्या आयुष्यातलं खरं आव्हान असतं. प्रतिबिंब हे हलणाऱ्या पाण्यात कधीच दिसत नाही, ते दिसतं केवळ शांत आणि स्थिर पाण्यातच. अगदी तसंच विचार सेरभेर असताना अडचणीतून कधीच मार्ग मिळत नाही. त्यामुळे शांत व्हा, मन एकाग्र करून विचार करा, तुम्हाला मागे नक्कीच मार्ग सापडेल. जेवढं कमवता येईल तेवढं कमवा, जेवढं साठवता येईल तेवढं साठवा, जेवढं गुंतवता येईल तेवढं गुंतवा, जेवढं देता येईल तेवढं द्या. माऊली म्हणतात, लहानातल्या लहान खर्चाकडे लक्ष द्या, कारण आजचे एक छिद्रही उद्या मोठे जहाज बुडवण्यास कारण बनू शकते. जे 90% लोक लवकर प्रयत्न सोडून देतात, त्यानंतर त्या 3% लोकांसाठी किंवा 10% लोकांसाठी काम करतात, जे शेवटपर्यंत हार मानत नाहीत. 106च्या शब्दांपेक्षा अनुभवाची एकच ठेस माणसांना जास्त मजबूत बनवते. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, आपण नाव कमवण्यात व्यस्त असावं. कोणाचेही अनुकरण नको, पण सगळ्यांकडून थोडं थोडं शिकून मात्र घ्या. शेवटच्या फाटक्याने जर दगड फुटला तर त्याचा अर्थ आधी मरलेला फटके व्यर्थ गेले असा होत नाही. निरंतर कष्ट घेतलाच तरच आपल्याला यश मिळतो. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजवण्याच्या फांदात पडू नका, कारण हा तुमचा आयुष्याचा प्रवास आहे, लोकांचा नाही. ऐकणारे लोक आपण सांगतो त्यातले जे त्यांच्या सोयीचे आहे तेवढेच घेतात आणि स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावतात. शर्यतीत धावताना अर्ध्या रस्त्यात धावणाऱ्यांना यश मिळत नाही. ऊर्जा कायम ठेवा, कामाची भूक ठेवा, कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडून देऊ नका. भक्तांनो, व्यवसाय कुठलाही करा, पण जे कराल ते सगळ्यात हटके हवं. त्यात ब्रँडिंग करा, योग्य कॉस्टिंग आणि वेळेवर काम केलं तर प्रत्येक व्यवसायात प्रॉफिट आहे. माऊली म्हणतात, काट्यांवरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात. जिंकायचं असेल तर मनगट स्वप्नांना जिवंत करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी तुम्हाला ठेवावीच लागते. एखादं बी पेरल्यावर थोड्या थोड्या वेळाने जमीन उकरून ते उगवलंय का हे आपण तपासतो का? मग स्वतःवर, स्वतःच्या मेहनतीवर, निर्णयावर आपल्यालाच का शंका येते? संयम ठेव, अतिविचार करू नका आणि तुमचं काम सुरूच ठेवा. सतत स्वप्न बघत राहा, तुमच्या स्वप्नाचं विचारांत रूपांतर होईल. विचारांमुळं तुम्ही वळाल प्रामाणिक कामाकडे. कामाचा शेवट होईल क्रियाशील होण्यात आणि तुम्हाला सफलता देखील नक्कीच मिळेल. माऊली म्हणतात, भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान वाटतो. गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या, गाळ आपोआप खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव आले तरी डोकं शांत ठेवा, मार्ग आपल्याला नक्कीच दिसतो. माऊली म्हणतात, तुमच्यामध्ये मोठं काम करण्याची क्षमता असताना
सरासरीच्या कामात अजिबात समाधान मानू नका, कारण आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना बदलू शकत नाही, परंतु आपण आपल्या आजूबाजूचे लोक नक्कीच बदलू शकतो. आपल्याला खरोखर हव्या असलेल्या गोष्टीसाठी कधीही हार मानू नका. प्रतीक्षा करणं अवघड आहे, परंतु पश्चाताप करणं फार कठीण आहे. जो काम करतो चुका त्याच्याकडूनच होतात. रिकामटेकड्या लोकांचं संपूर्ण आयुष्य दुसऱ्याच्या चुका काढण्यातच जातं. आलेलं अपयश विसरा, झालेल्या चुका विसरा. पुढे जे करायचं आहे तेवढंच लक्षात ठेवा आणि फक्त तेवढंच करा. स्वामी भक्तांनो, जीवनात सोपं असणं काहीच नसतं. काही मिळवायचं असेल तर त्यासाठी मेहनती आपल्याला घ्यावीच लागेल. प्रगतीच्या मार्गावर असणारा माणूस हा कधीच एक चूक 2 वेळा करत नाही. चूक ही प्रत्येक वेळी वेगळी आणि नवीन असते. आणि माऊली आपल्या भक्तांना सांगतात, मानवजातीच्या संपूर्ण इतिहासात अगदी तुमच्यासारखा माणूस आजवर झालेला नाही आणि नंतर कधी होणार देखील नाही. यशस्वी होण्यासाठी या गोष्टी नजरेच्या आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला शिस्त लावा, विचार करा, रिस्क घ्या, बिझनेसचं ज्ञान प्राप्त करा, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करा आणि लास्ट म्हणजे संयम ठेवा. माऊली म्हणतात, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे जर आपण हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख आपल्याहून रुसून निघून जातील. एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा तुमचं आयुष्य बदलू शकते. खूप मेहनत केल्याने श्रीमंत होता येते हे चुकीचे. तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर कामांतून मिळालेला अनुभव व ज्ञान अशा प्रकारे गुंतवलं पाहिजे की जेणेकरून ते तुम्हाला आयुष्यभर तुम्ही काम करत नसताना सुद्धा उत्पन्न देत राहिले पाहिजे. दुःखाचा कितीही डोंगर कोसळला तरीही मन विचलित न होऊ देता धीराने मार्ग काढणे हे थोर समाजाचं लक्षण आहे. माऊली म्हणतात, भविष्यात होणाऱ्या बदलाची काळजी करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तयारी करा. भविष्याच्या चिंतेने वर्तमान तुम्ही बिघडू देऊ नका. तर असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.